ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सात्विक कर्म. ओव्या आहेत 583 ते 593 आणि गीतेचा श्लोक आहे 23. ज्ञानदेव सात्विक कर्म उदाहरणाने स्पष्ट करत आहेत. श्लोक 23. नियतम संगरहितम मराग द्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. नित्य व नैमित्तिक पावेल तेव्हा तेही आसक्तीरहित, प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे कर्म त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे नि धनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया. अर्जुना, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. म्हणून कर्म पैगा अनुसरे तीही भागा, मोहरे झाली या ओघा तोय जैसे. म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या 3 प्रकारामुळे कर्म 3 प्रकारचे होते. त्याची ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म जे असे, तेथ सात्विकत्व ऐसे परिसे आधी. तेच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या योगाने जे 3 प्रकारचे कर्म झालेले आहे, त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे, तो सांगतो, तू प्रथम ऐक. तरी स्वाधिकाराचे नि मार्गे आले जे मानिले आंगे, पतिव्रतेचे नि परिश्वंगे प्रिया ते जैसे. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते त्या स्वभावतःच मानवते, म्हणजे त्याचे आचरण संतोषाने केले जाते. सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचनी अंजन, तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे. सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे. जे नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले, सोनयासी जोडिले सौरभ्य जैसे. सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा, त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचूनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आणि शरीर व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते, परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही. तैसे सर्वस्वे करी अनुष्ठी, परी फळ न सुये तिठी, उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. त्याप्रमाणे सर्व कर्माचे अनुष्ठान करतो, परंतु फळावर लोभदृष्टी ठेवत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नव्हे, तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील अन्नसामुग्री सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग म्हणजे सत्पुरुषाशी आत्मचर्चा वगैरे करण्याचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्य कर्म करावयाचे जर राहिले, तरी अकारणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे, जाली याचे नि आनंदे फुंजो नेणे. तरी नित्य कर्म करायचे राहिले त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही, अथवा नित्य कर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही. ऐसा ऐसिया हात वटिया कर्म निफजे जे धनंजया, जाण सात्विक हे तया गुणनामगा. अर्जुना, अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे असे समज. भगवंत आता कर्माच्या त्रिविध प्रकारातील सात्विक कर्म स्पष्ट करून सांगताना म्हणतात की फलाकांक्षा न ठेवता प्रीती व द्वेष यांचा त्याग करून निरासक्त अंतःकरणाने जे नियत कर्म केले जाते त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. 23 ते 25.
या 3 श्लोकात भगवंतांनी त्रिविध कर्म कोणते ते सांगितलेलं आहे. या 3 श्लोकांचे अर्थ पाहिले तर असं दिसून येतं की त्यात कर्माची मीमांसा केलेली नसून कर्त्याच्या बुद्धीचीच मीमांसा केलेली आहे. या श्लोकात कर्माला नियत हे एकच विशेषण आलेलं आहे. बाकी संगरहितम, अरागद्वेषतः कृतम, अफलप्रेप्सुना ही 3 विशेषणं कर्त्याच्या बुद्धीचं स्पष्टीकरण करतात. कर्मे हे नियतच म्हणजे शास्त्राने नेमून दिलेले पाहिजे. पापरूप कर्मे ही अनियतच असल्यामुळं ती करूच नयेत. त्यामुळे तसल्या कर्मात कर्त्याची बुद्धी शुद्ध आहे की नाही हे पाहण्याची आवश्यकताच नाही. असली निषेधात्मक कर्म करणे म्हणजे ते राजस अथवा तामसी व्यक्तीचेच लक्षण आहे. अनियत कर्मे करण्याला शास्त्राज्ञच नाही, परंतु जेव्हा शास्त्राज्ञेत विरोध निर्माण होतो, 2 कर्मे एकाच वेळी उपस्थित होत असल्यामुळं एक टाळावं लागतं, त्यावेळी त्याबद्दल निर्णय करण्याचा अधिकार शुद्ध बुद्धीला असतो. बुद्धी ज्या प्रमाणात शुद्ध असेल त्या प्रमाणात त्या कर्माला सात्विकता प्राप्त होईल. भगवंतांनी नियत कर्म हवे ही कर्माबाबत एक अट सांगितली व कर्त्याने फलाची इच्छा धरता कामा नये, कर्माविषयी प्रीती व राग असता कामा नये व आसक्ती सोडून केलेलं असलं पाहिजे, अशा कर्त्याच्या बाबतीतील 3 अटी सांगितल्या आहेत. या अटी पूर्ण झाल्या तरच ते कर्म सात्विक कोटीत येतं. ज्ञानदेव सांगतात की ज्ञान 3 प्रकारचं आहे. ज्ञानाच्या प्रकाशात कर्त्याच्या क्रिया गोचर होत असतात. त्यामुळे एकच पाणी जसे वेगवेगळ्या ओघात पडले की वेगवेगळे वाहते, तसे त्रिविध ज्ञानामुळे कर्म सुद्धा 3 प्रकारचं होतं. ज्ञानदेव विविध दृष्टांतांनी हे स्पष्ट करतात. महत्वाची पहिली गोष्ट आहे की ते नियतकर्म करण्याविषयी कर्त्याला आनंद उत्साह वाटला पाहिजे. त्यासाठी ते पतिव्रतेच्या आलिंगनाचा दृष्टांत देतात. पतिव्रतेने पतीला आलिंगन दिले की पतीला संतोष होतो, तसे नियतकर्म करताना संतोष वाटला पाहिजे. केली पाहिजेत अशा कर्मांमध्ये नित्य नैमित्तिक अशा 2 प्रकारची कर्मे येतात. त्यातील नित्य कर्मे ही कर्त्याला भूषणावह असतात. हे सांगताना त्यांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. सावळ्या अंगाला चंदनाचा लेप शोभा आणतो. तरुण स्त्रीने डोळ्यात काजळ घातलं की तिचं सौंदर्य द्विगुणित होतं. त्याप्रमाणे नित्य कर्मे कर्त्याची शोभा वाढवतात. तर जोडीला नैमित्तिक कर्मे करण्याचा योग आला तर जणू काही सोन्याला सुगंधच प्राप्त झाला. एकूण नित्य व नैमित्तिक कर्म ही भूषणावह असतात. ही नियत कर्तव्ये प्राणपणाने केली पाहिजेत. त्यासाठी ते मातेचा दृष्टांत देतात. आई मुलाचे संगोपन करताना आपल्या शरीराची प्राणांची पर्वा करत नाही. त्याप्रमाणे नियत कर्मे करावीत. पण इतकं करूनही या कर्मांना सात्विक कोटी प्राप्त होईल असं नाही. तर ती सात्विक कोटीत येण्यासाठी त्या कर्माच्या फळावर दृष्टी ठेवू नये व ती कर्मे ब्रह्मार्पण करावीत. ज्ञानदेव आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतात की प्रिय व्यक्तीसाठी त्याच्या सन्मानार्थ अन्नसामुग्री खर्च झाली तर मन त्याचा जमा खर्च मांडत बसत नाही. त्याप्रमाणे संत समागमासारख्या प्रसंगामुळं एखादं कर्म करायचं राहून गेलं तरी त्यामुळे खेद वाटत नाही किंवा नित्य कर्म यथासांग पार पडले याबद्दल आनंदाने अभिमान मिरवत नाही. श्लोकातील अरागद्वेषतः या पदाचे हे स्पष्टीकरण अभिनव आहे. अशा हातवटीने कर्म घडते ते सात्विक कर्म. हे कर्त्याच्या सात्विक गुणावरून आलेलं नाव आहे. पुढे ज्ञानदेव राजस कर्माचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.